कुणाचे गुलाम, आम्ही नाही कुणाचे गुलाम. कारण आमच्या शशिकानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. की बाबासाहेबांचं देशावर अलौकिक प्रेम होतं, अतूट प्रेम होतं. आणि असं भाषण दिल्यानंतर घटना समितीपुढे जे विरोधक लोक होते, जे दगड घेऊन बाबासाहेबाला मारायला तयार होते, ते फुलांचा वर्षाव करू लागले. तमाम तरह की पूजा पाठ करने के बावजूद हमारा किसी ने उद्धार नहीं किया. 3,500 साल के बाद डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर आए. उन्होंने हमारी गुलामी तोड़ने के लिए, हमारे विकास के रास्ते बनाने के लिए अपने 4 छोटे छोटे बच्चों को गंवा दिया. अपनी जवान पत्नी माता रमाबाई को गंवा दिया. अपना पूरा जीवन जलाकर हमारे जीवन में प्रकाश पैदा किया. आइन्स्टाईन तेव्हा असं म्हणतात की व्हॉट एव्हर आय हॅव डिस्कवर्ड, मी काय जे काही शोधून काढलेलं आहे हे मी माय माझा लॉर्डपासनं, सिद्धार्थ गौतम बुद्धापासनं, आणि त्या चक्राचा उल्लेख होतो प्रतित्य समुत्पादापासनं. ते प्रतित्य समुत्पादाचं प्रतीक आहे लॉ ऑफ रिलेटिव्हिटी. हे झालं तर हे झालं तर ते अभिजाती साखळी आहे, आणि ही साखळी फुल्यांपर्यंत येते, त्या कवितेमधनं येते, आणि ते राष्ट्रध्वजावरती दिलं. वसंताने लिहिली, रात्रीची कहाणी ताऱ्यांनी लिहिली. आम्ही नाही कुणाचे गुलाम, आम्ही नाही कुणाचे गुलाम. कारण आमच्या शशिकानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली. जातीभेदाची चीड त्यांच्या मनात तयार झाली, व जसे जसे ते मोठे होत गेले तसे तसे जातीभेदाचे निर्मूलन कसे करावे याचा विचार करत असत. याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना आला तो म्हणजे एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे भाऊ बैलगाडीतून जात असताना जेव्हा त्या बैलगाडीवाला समजले की हे दोघे मागास जातीतील आहे, तेव्हा त्याने त्या दोघांना बैलगाडीतून खाली उतरवले आणि बैलगाडी धुवून काढली. अशाच बिकट परिस्थितीमध्ये आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले, उच्च शिक्षणासाठी बनवण्याचे मार्ग यांच्याकडून शिष्यवृत्ती मिळवली. 1 एप्रिल 1935 ला भारतात भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. त्यांनी सामाजिक परिस्थितीवर आधारित शूद्रपूर्वी कोण होते व द अनटचेबल एक ग्रंथ लिहिले. म्हणून मी म्हणते, करून गेला तो भीम होता, लढून गेला तो भीम होता, करून गेला तो भीम होता, लढून गेला तो भीम होता. आम्ही फक्त पुस्तकातून वाचला इतिहास, आम्ही फक्त पुस्तकातून वाचला इतिहास. पुस्तक वाचून इतिहास घडवून गेला तो भीम होता. अंधार दाटला फार आता दिवा पाहिजे, अंधार दाटला फार आता दिवा पाहिजे. नव्या युगाला सूर्य नवा पाहिजे. जाती पातीत विखुरलेल्या मायाभूमीला पुन्हा एकदा भीमाचा भीमाच पाहिजे, पुन्हा एकदा भीमाचा भीमाच पाहिजे. सन्मान्य गौतमजी तेलंग सर हे प्रास्ताविकपर आपलं मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. या 75 वर्षाच्या कार्यकालामध्ये देशामध्ये हाथरस सारख्या घटना घडतात. अतिशय म्हणजे खेदाची, अतिशय किळसवाणी बाब या देशामध्ये होताना आपल्याला दिसते. ते अतिशय या देशाचं दुर्दैव आहे असं मला प्रामुख्याने म्हणावं असं वाटते. त्याच्यानंतर काल परवा दिल्लीमध्ये ज्या महिला पैलवान उपोषणाला बसलेल्या आहेत आणि त्यांचं जे शारीरिक शोषण झालं असं त्या महिला पैलवानांचं म्हणणं आहे,
तर त्यांच्या बाजूला सुद्धा दुसरा एक गट बसलेला आहे जे हिंदू राष्ट्राची मागणी करत बसलेले आहे. म्हणजे दोन वेगवेगळे गट त्या मैदानावर बसलेले आहे. भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाल्यावरही 12-13 महिन्यामध्ये या देशातल्या शेतकऱ्यांना 12-13-14 महिने उपोषणाला बसावं लागते. ही या देशाची शोकांतिका आहे. आणि आपण आज भारताचे नागरिक म्हणून भारतीय समाजापुढील या संविधानामुळे समोरील जी आव्हाने आहे त्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. आपल्याला माहीतच आहे की मी फक्त SC आणि STच्या आमदार आणि खासदारांचा विचार केला तर देशामध्ये म्हणजे इथल्या विधानसभेमध्ये आणि दिल्लीच्या लोकसभेमध्ये 20% लोक SC STचे खासदार आहे. पण त्यापैकी यासाठी एकही आवाज उठवताना दिसत नाही. त्याच्यामुळे आता ही जबाबदारी तुमच्या आमच्यावर आपल्या सर्वांवर आलेली आहे. आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या समतेच्या विचाराचे आपण पाईक म्हणून ही जबाबदारी आपण समर्थपणे पेलण्याचा प्रयत्न निश्चितच करूया. कारण आपल्याला माहीतच आहे का गेल्या 2-4 वर्षामध्ये EWS आलेला आहे, इकॉनॉमिक वीकर सेक्शन आलेला आहे, ज्याच्या माध्यमातून 10% IAS IPS सारख्या पदामध्ये UPSCच्या आधी देशाच्या टॉपचे जे पदं आहे ते पदं भरल्या जात आहे. आणि तसे ठराव लोकसभेमध्ये पारित झालेले आहे. त्याच्यानंतर दुसरा एक प्रकार त्या लोकसभेमध्ये आलेला आहे लॅटरल एंट्रीचा. लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून सुद्धा IAS आणि IPS सारख्या लोकांना त्यामध्ये घेतल्या जाणार आहे. आणि यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांचा सहभाग NT विजेचा तर त्यापासून दूरच म्हणतोय मी, पण यांचा सहभाग त्यामध्ये 0 and 0 राहणार आहे. आताच आपल्या महाराष्ट्रामध्ये जी बार्टी आहे, बार्टी महाराष्ट्रातल्या MPSC UPSC बँक आणि इतर तत्सम पदासाठी तयारी करण्यासाठी जे मुलं पुण्या मुंबईच्या भागामध्ये आहे तर त्यांना ते आर्थिक मदत देत असते. तर बार्टीची मदत थांबवल्या गेली होती. तर हे जे प्रकार आपल्याला घडताना दिसत आहे तर या प्रकारावर एकच मला असं वाटते, म्हणजे माझं प्रास्ताविक सांगत असताना मला यावर एक वाटते की आपण एक नाही आहोत. आणि आपण एक नसल्यामुळे हा जो प्रकार होताना आपल्याला दिसतो आहे तो प्रकार आपण एक झाल्याशिवाय थांबवू शकत नाही. आणि म्हणून आपण एक होऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच हा जो सेवानिवृत्त अजूनही एनर्जी कायम असलेला हा सेवानिवृत्त वर्ग आहे. काही हातामध्ये काठी घेतलेला सेवानिवृत्त वर्ग नाही आहे. सेवेत कायम सेवेमध्ये कार्यरत असणारा जो वर्ग आहे तोही आमच्यासोबत आहे. आणि आम्ही या वणी शहरामध्ये 1 वर्षभर विविध उपक्रम, विविध कार्यक्रम, विविध सामाजिक तसेच शैक्षणिक कार्यक्रम द्यायचा प्रयत्न करणार आहोत. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजामध्ये फिरत असताना खूप चांगले अनुभव आले. मनोगत व्यक्त करण्यापूर्वी मी त्यांचा परिचय देण्यासाठी मी पाचारण करतो आहे. सौ सुनीताताई ठमके या मान्य ईसादासजी भडके सरांचा परिचय करून देतील अशी मी त्यांना विनंती करतो. प्राध्यापक डॉक्टर ईसादासजी भडके सर यांचा थोडक्यात परिचय करून देत आहे. सरांनी FES कॉलेज गर्ल्स कॉलेज चंद्रपूर येथे मराठी विभाग प्रमुख म्हणून सेवा दिलेली आहे. बाप्तिस्मा ते धर्मांतर हे आत्मकथन सरांचं आहे. तसेच बाप्तिस्मा ते धर्मांतर आणि गणगण भोवरी ही सरांची गाजलेली पुस्तकं आहेत. बाप्तिस्मा ते धर्मांतर या पुस्तकावर आतापर्यंत 7 विद्यार्थ्यांनी MPhil केले तर 3 विद्यार्थ्यांनी PhD केली आहे. सर PhDचे गाईड आहेत आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 12 विद्यार्थ्यांनी PhD मिळवली आहे. सरांच्या संपूर्ण साहित्यावर एका विद्यार्थ्याने PhD केली आहे. आंबेडकरी साहित्य प्रबोधिनी चंद्रपूरचे ते अध्यक्ष आहेत. सरांना नागपूर विद्यापीठाचा आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार मिळालेला आहे. बाप्तिस्मा ते धर्मांतर हे आत्मकथन गोंडवाना विद्यापीठात MAच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. सरांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सरांनी पुण्यनगरी आणि दैनिक महाराष्ट्र टाइम्समध्ये लेखन केलेले आहे. सरांनी काही ठिकाणी व्याख्याने परिसंवादामध्ये सहभागी असतात. सरांना अशा प्रकारे सरांचा अल्पसा परिचय करून देतो. आज जो या ठिकाणी या व्याख्यानाचा विषय दिलेला आहे तो आहे भारतीय संविधान आणि भारतीय समाजापुढील आव्हाने. एक ज्वलंत
आणि सध्याच्या परिस्थितीला अनुसरून असलेला विषय इथल्या आयोजकांनी दिलेला आहे. पहिले एक सांगतो की बा माझा गळा बसलेला होता, चंद्रपूरवरून वणीला येता येता तो खुला झाला, म्हणून मी बोलत आहे. मगाशी बोलताच येत नव्हतं, कदाचित वातावरणामुळे असेल, असो, पण आता बोलता येत आहे, तुमच्याशी संवाद साधता येतो आहे मला. हे बोलत असताना सर मी थोडं एक भूमिका मांडतो की बाप्तिस्मा ते धर्मांतर म्हणजे घटनेवरच मी बोलणार, भारतीय राज्यघटनेवर. हे माझं आत्मकथन आहे आणि बऱ्यापैकी गाजलं, अनेकांनी संशोधन केलं, PhD वगैरे मिळाली, मलाही पुरस्कार मिळाले. तर हे आत्मकथन मी का लिहिलं, तर बाप्तिस्मा हा जो शब्द आहे तो ख्रिश्चन लोकांशी संबंधित आहे, ख्रिश्चन संस्कृतीशी संबंधित आहे, आणि धर्मांतर हा जो शब्द आहे तो बुद्धिझमशी संबंधित आहे. या दोन घटकाशी माझा जवळचा संबंध आहे. कारण मी जवळजवळ MA करेपर्यंत ख्रिश्चन होतो. माझ्या वडिलांनी तो धर्म घेतला, तो आमच्या वाट्याला आला आणि एकंदरीत ते वातावरण होतं त्या चंद्रपूर जिल्ह्यामधलं वगैरे, काही मिशनरी वगैरे लोक आले आणि त्या काळामध्ये ख्रिश्चन झाले. तर माझ्यावर मी बाकी सांगणार नाही, पण बालपणापासून जे संस्कार झालेले होते ते बायबलचे होते, ख्रिश्चन धर्माचे होते. आणि त्यावेळेस सर मला असं वाटतं, माझी मानसिकता अशी होती की जगामध्ये येशू ख्रिस्तच देव आहे, अन्य देव नाहीत, अशा प्रकारची एक धारणा होती. आणि तशा प्रकारचे संस्कार सुद्धा ख्रिश्चन धर्मामध्ये संडे स्कूल वेगवेगळ्या माध्यमातून रुजवण्यात आले. एवढंच काय की ज्या 10 कमांडमेंट्स आहेत त्याच्यामध्ये एक आज्ञा आहे की माझ्याशिवाय तुला अन्य देव नसावेत. किंवा कधी कधी बायबलमध्ये सांगितलं गेलेलं आहे, लो आय एम विथ यू ऑलवेज बिगिनिंग अँड एंड्स ऑफ द वर्ल्ड, म्हणजे मी जगाच्या प्रारंभापासून शेवटपर्यंत मीच आहे. तर देवप्रीती आहे, गॉड इज लव वगैरे हे संस्कार बालपणी माझ्यावर झाले. मग नंतर कोणता कालखंड घडला त्यावर मी अधिक बोलणार नाही. तर बुद्धिझमकडे कसा वळलो हे सांगत असताना मी त्या काळामध्ये जेव्हा चंद्रपूरच्या आंबेडकर कॉलेजला BA फायनलला होतो त्यावेळेस दलित साहित्य आंबेडकरी प्रेरणेचं हे वाचू लागलो आणि वाचनाची मला प्रचंड आवड होती. हे वाचत असताना मी ख्रिश्चनच होतो तेव्हा, पण वाचत असताना थोडं मित्रमंडळी जे त्या कॉलेजचे प्राध्यापक किंवा मित्र वगैरे वैचारिक चर्चा व्हायची. लायब्ररीमध्ये गेल्यामुळे मला चांगलं चांगलं वाचायला मिळालं. मग मनामध्ये असा विचार आला की बा एकीकडे अध्यात्मवाद, देव, धर्म, पुनर्जन्म, मेलेल्यातून जिवंत होणे, तिसऱ्या दिवशी स्वर्गात जाणे हा एक भाग. दुसरीकडे बौद्ध धम्म, बाबासाहेबांचे विचार वाचू लागलो. तर या सर्व बाबींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नकार दिलेला आहे आणि त्यावेळेस भारतीय संविधान हे सुद्धा माझ्या वाचण्यामध्ये आलं. आता दोन पार्श्वभूमीवर, एकीकडे देवधर्म, दुसरीकडे त्याला नकार देणं, या पार्श्वभूमी होत्या. मला कळू लागलं, एक थोडा उल्लेख करणं उचित समजतो मी, की त्या काळामध्ये माझ्या आईच्या अंगामध्ये, म्हणजे सांगायला पाहिजे हे समजतच नाही लोकांना, मी इथल्या कार्यकर्त्यांशी बोलताना बोललो होतो, सर मी थोडं जनरल बोलणार आणि मग संविधानावर बोलणार. तर त्या काळामध्ये काही देव यायचे, आजही येतात, विक्तू बाबा वगैरे, बाबासाहेब येतात, बुद्ध पण येतात काही लोकांच्या. माझ्या आईच्या अंगामध्ये 1-2 देव यायचे, नागोबा, जे काही गंगा बारूला माय वगैरे. तर मला थोडा प्रश्न पडायचा की आम्ही त्यावेळेस हिंदूही नाही, ख्रिश्चन होतो, आणि हिंदूंचे देवदेवता ख्रिश्चनांच्या घरी कसे काय येतात, हा बालपणाला सतावणारा प्रश्न. अशा प्रश्नामधून मी तयार होत गेलो आणि मग हे सगळं झालं. मग आणि देवधर्म किंवा इकडे तिकडे जाणे ते गेलं. आणि त्यानंतर एकंदरीत तो बदल झाल्यानंतर मला असं वाटू लागलं की जगामध्ये हे सगळं थोतांड आहे देवधर्म. कारण माझ्या आकलनाप्रमाणे मी हे अनुभव मांडतो आहे की बुद्ध, आंबेडकर,
स्वीकारला की आत्मा नशीब पुनर्जन्म हे गळून पडतात आणि एक मानवतावाद त्या ठिकाणी अस्तित्वामध्ये येतो असं मला लक्षामध्ये आलं आणि अशा प्रकारची ती वाटचाल आहे बाप्तिस्मा ते धर्मांतर. आणि नंतर मी बुद्धिझमकडे वळालो. जेव्हा बुद्धिझम वगैरे स्वीकारला तर आईच्या अंगामध्ये येणारे जे देव वगैरे आहेत नंतर कधीच आले नाहीत, कदाचित ते पडून गेले असावेत. तसं काहीच नसतं. पण ही अंधश्रद्धा आणि त्या अंधश्रद्धात्मक वातावरणामध्ये जगत असताना मी जेव्हा वैचारिक लेवलला चिंतन करू लागलो तेव्हा भारतीय संविधान हे माझ्या पुढे होतं. कारण भारतीय संविधान आपल्याला काय सांगतं? राष्ट्रीयत्व सांगतं, राष्ट्रीय भूमिका परस्त. बाबासाहेबांनी या देशाच्या विकासाकरता, उन्नतीकरता, राष्ट्रीय एकात्मतेकरता आयुष्यातला क्षण न क्षण वेचला आणि बाबासाहेबांनी राज्यघटना अस्तित्वामध्ये आणलेली आहे. आणि या देशामध्ये काय होतं की प्रत्येक जण आपापला राष्ट्रवाद मांडतो, आपापली भूमिका मांडतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो राष्ट्रवाद तुम्हा आम्हाला दिलेला आहे तो सर्वहारा वर्गाच्या विकासाकरता आहे, तो काल सुसंगत आहे आणि या समूहाला समतेच्या पातळीवर आणणारा असा बाबासाहेबांचा हा राष्ट्रवाद आहे. आय एम इंडियन फर्स्ट अँड इंडियन लास्ट. मी प्रथम भारतीय आणि अंतिम भारतीय अशा प्रकारचा दृष्टिकोन मांडणारा बाबासाहेबांचा हा राष्ट्रवाद आहे. बाबासाहेबांनी अनुभवलं आणि या संपूर्ण तळागाळातल्या लोकांना एका नव्या दिशेने बाबासाहेबांना न्यायचं होतं. आणि त्यानंतर आपण हे सर्व बघत असताना आपल्या संविधानाचं जे प्रियांबल आहे, ज्याला उद्देशिका म्हणतो, प्रास्ताविका म्हणतो, ती सुद्धा फारच बोलकी आहे. त्यामागचं कारण असं की बा एक प्रख्यात राजकीय विचारवंत अर्नेस्ट वॉकर जगातले त्या काळचे राज्यशास्त्रज्ञ होते, घटना पंडित होते. त्यांनी भारतीय संविधान वाचलं, अभ्यास केला आणि त्याची प्रास्ताविका वाचली. आणि अर्नेस्ट वॉकर यांनी प्रिन्सिपल ऑफ सोशल अँड पॉलिटिकल हा ग्रंथ लिहिला. लक्षात घ्या, सोशल अँड पॉलिटिकल हा ग्रंथ लिहिला. आणि अर्नेस्ट वॉकर यांनी हा ग्रंथ बाबासाहेबांनी जे प्रियांबल लिहिलं, उद्देशिका लिहिली, जे प्रास्ताविका लिहिलं, फक्त प्रास्ताविकेला त्यांनी ते समर्पित केलेलं आहे. यासारखी दुसरी गोष्ट कोणती असणार? बाबासाहेबांचं मोठेपण. म्हणजे प्रास्ताविका हा पूर्ण राज्यघटनेचा निचोड असतो, सार असतो, संक्षिप्तपणे त्यामध्ये मांडलेलं असतं आणि पूर्ण देशाची जी बिल्डिंग आहे, जो पाया आहे, तो त्यावर उभा असतो. आणि सार रूपाने तर बाबासाहेबांना माहिती आहे आपल्याला 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस राज्यघटना लिहिण्याकरता लागलेत. आणि बाबासाहेबांना या देशाला घडवायचं होतं. त्या प्रास्ताविकेमध्ये आम्ही भारताचे लोक हा जो शब्द आलेला आहे तो फारच बोलका आहे. आणि सर्व लोकांकरिता बाबासाहेबांनी घटनेमध्ये महत्त्वाच्या तरतुदी केलेल्या आहेत. आणि एकमय लोक करण्याकरता बाबासाहेबांनी आयुष्यातला क्षण न क्षण वेचलेला आहे. हे अनेकदा आपल्याला लक्षामध्ये येतं. कारण घटना समिती पुढे बोलत असताना बाबासाहेबांनी म्हटलेलं होतं की जगातील कोणतीही सत्ता देशाच्या ऐक्याच्या आड येऊ शकणार नाही. अखंड हिंदुस्थानच आपले कर्तव्य आहे हे आज ना उद्या मुसलमानांनाही कळून येईल. या बोलण्यामधून काय आपल्याला जाणवतं की बाबासाहेबांचं देशावर अलौकिक प्रेम होतं, अतूट प्रेम होतं. आणि असं भाषण दिल्यानंतर घटना समितीपुढे जे विरोधक लोक होते, जे दगड घेऊन बाबासाहेबाला मारायला तयार होते, ते फुलांचा वर्षाव करू लागले. म्हणजे बाबासाहेबांनी जे सर्वस्व केलं ते या देशाकरताच केलेलं आहे. आणि त्यामुळे महत्त्वाचं असं कार्य बाबासाहेबांनी त्या काळामध्ये केलेलं होतं. आणि एकंदरीत बाबासाहेबांनी देशहिताचाच विचार केलेला आहे. अशा प्रकारचा राष्ट्रवाद बाबासाहेबांनी मांडलेला आहे.
सामाजिक बांधिलकी जपत वणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच स्थापन केला असून याच्या जाणीवेतून महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत वणी तालुक्यातील 2 मुलींनी बाजी मारलेली आहे। यापैकी कुमारी हर्षदा रमेश खेखारे हिची तालुका कृषी अधिकारी पदी नियुक्ती झाली आहे। मी दुसरी सत्कार मूर्ती समीपा सुनील चिकाटे ही असिस्टंट आरटीओ म्हणून रुजू झाली आहे। मी या दोघींना या विचार मंचावर पाचारण करतो की त्यांनी डॉक्टर सागर जाधव सर आणि डॉक्टर इसादाजी भडके सर यांच्यात दोन 2014 आम आदमी पार्टीमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला व 2015 सीमापुरी विधानसभेचे आमदार बनले। तसेच 2020च्या निवडणुकीतही ते प्रचंड बहुमताने विजयी झाले। माननीय राजेंद्रपाल गौतमजी सर केजरीवाल सरकारमध्ये जल, पर्यटन, संस्कृती, कला आणि भाषा याचे मंत्री होते। त्यांच्याकडे समाज कल्याण, SC/ST सहकार आणि महिला व बाल विकास मंत्रालयही होते। माननीय राजेंद्रपाल गौतम 2015 पासून दिल्ली विधानसभेचे सदस्य होते। तसेच दिल्ली सरकारमध्ये ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री होते। त्याचप्रमाणे रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज व गुरुद्वारा इलेक्शनचे प्रभारही ते आता सांभाळत आहे। सब जगह मैं लगातार जाके सिर्फ एक प्रयास कर रहा हूं, केवल एक प्रयास, और वो प्रयास ये है कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने हमारी 3,500 साल की गुलामी तोड़कर ना केवल हमारे पढ़ने लिखने के रास्ते बनाए, ना केवल रिजर्वेशन के माध्यम से एजुकेशनल इंस्टीट्यूशन में हमारे एडमिशन सुनिश्चित किए, ना केवल रिजर्वेशन के माध्यम से हमारे जज, इंजीनियर, डॉक्टर, कलेक्टर, साइंटिस्ट, प्रोफेसर बनने का रास्ता बनाया, बल्कि संसद, विधानसभा, जिला पंचायत, नगर निगम यानी सभी प्रकार की राजनीतिक हिस्सेदारी, भागीदारी डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने सुनिश्चित की। क्यों की थी? हम लोग मंदिरों में जाते रहे, पूजा पाठ करते रहे, मार खाते रहे, मंदिर में प्रवेश नहीं करने दिया जाता था। इतना पूजा पाठ करने के बावजूद क्या हमारी बहन बेटियों की इज्जत को बचाने कोई आया? क्या हमारी हजारों साल की गुलामी तोड़कर कोई हमारे मानवता का दर्जा दिलाने के लिए कोई आया? क्या किसी ने हमारे पढ़ने लिखने का रास्ता बनाया? क्या किसी ने हमारे देश के संसाधनों में, सत्ता में हिस्सेदारी, भागीदारी सुनिश्चित करने के लिए कोई आया? क्या कारण है कि 3,500 साल तक हमारी गुलामी चली? इसका सबसे बड़ा कारण वो हिंदू के धर्मशास्त्र हैं जो देश के शूद्रों और महिलाओं के पढ़ने लिखने पर, संपत्ति रखने पर, व्यापार करने पर धार्मिक बंदिश लगाते हैं। तो जब आपको ना पढ़ने का अधिकार था, ना संपत्ति का, ना व्यापार का, तो फिर आपके पास था क्या? आपको तो इंसान ही नहीं समझा। लेकिन तमाम तरह की पूजा पाठ करने के बावजूद हमारा किसी ने उद्धार नहीं किया। 3,500 साल के बाद डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर आए। उन्होंने हमारी गुलामी तोड़ने के लिए, हमारे विकास के रास्ते बनाने के लिए अपने 4 छोटे छोटे बच्चों को गंवा दिया। अपनी जवान पत्नी माता रमाबाई को गंवा दिया।
अपना पूरा जीवन जलाकर हमारे जीवन में प्रकाश पैदा किया। रिजर्वेशन की व्यवस्था करके हमें एमपी, एमएलए और मंत्री बना दिया। हमें जज, इंजीनियर, डॉक्टर, कलेक्टर, साइंटिस्ट, प्रोफेसर बना दिया। बाबा साहब ने सोचा था जब मैं अकेला 3,500 साल की गुलामी तोड़ सकता हूं, तो जब मेरे द्वारा बनाए रास्ते से हमारे हजारों लोग एमएलए बनेंगे, एमपी बनेंगे, मंत्री बनेंगे, जज बनेंगे, डॉक्टर बनेंगे, इंजीनियर बनेंगे, वकील बनेंगे, साइंटिस्ट बनेंगे, प्रोफेसर बनेंगे, लाखों लोग, तो जब मैंने अकेले ने ये सब कर दिया, तो जिनके लिए मैं ये रास्ता बना रहा हूं, जब ये लोग उन कुर्सियों पर पहुंचेंगे, ये सब मिलके हमारे समाज की जो बची कुची गुलामी है उसको दूर कर देंगे। लेकिन उन लोगों ने डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के साथ धोखा किया, गद्दारी की उन लोगों ने। जो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर उनसे उम्मीद करते थे कि ये लोग समाज का प्रतिनिधित्व करेंगे, ये लोग समाज को संसद में, विधानसभाओं में, सरकार के अंदर रिप्रेजेंट करेंगे, ये लोग समाज के दुख दर्द को, समाज के मुद्दों को सरकार के सामने, संसद में, विधानसभाओं में मजबूती के साथ उठाएंगे। ये सारे समाज के पढ़े लिखे लोग एकजुट होकर सरकारों को इस बात के लिए दबाव डालेंगे कि हमारे समाज के विकास का रास्ता और ज्यादा मजबूत हो जाए। लेकिन ऐसा हो ना पाया। हम लोग कुर्सियों पे तो पहुंचे, हम लोग देश के राष्ट्रपति भी बने, मुख्य न्यायाधीश भी बने, मुख्यमंत्री भी बने, गृह मंत्री भी बने, राज्य सरकारों में मंत्री बने, हम जज बने, इंजीनियर बने, डॉक्टर बने, कलेक्टर बने, साइंटिस्ट बने, प्रोफेसर बने। लेकिन बनने के बाद हमने केवल अपने परिवारों को बनाया। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जिसलिए हमें मंत्री बनाना चाहते थे, जिसलिए हमें एमपी, एमएलए बनाना चाहते थे, उस काम को अंजाम तक पहुंचाना है। और उन लोगों ने जाति बनाई जिन्होंने देश के सारे संसाधनों पे कब्जा कर लिया। उन लोगों ने धर्मशास्त्र लिखे, खुद को देवता खुद ही घोषित कर दिया कि ब्राह्मण देवता की श्रेणी में है, और हमें जानवर से भी बदतर जिंदगी जीने के लिए मजबूर कर दिया। तो मैंने सोचा कि मैं एमएलए भी बन गया, मंत्री भी बन गया, जिंदगी भर बाबा साहेब के रास्ते पर चल के समाज की लड़ाई को लड़ता आया हूं, अब समय आ गया है। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने कहा था, जब तक जाति रहेगी तब तक जातिगत उत्पीड़न रहेगा, जाति से मुक्ति के बिना जातिगत उत्पीड़न से मुक्ति मिलने वाली नहीं है। इसीलिए उन्होंने कहा था, मी भारत बौद्ध में करी। और उन्होंने ये सोचा था कि 14 अक्टूबर 1956 को धम्म दीक्षा लेने के बाद पूरे भारत में भ्रमण करके मैं देश के तमाम दलितों, पिछड़ों, आदिवासियों सबको बौद्ध धर्म की दीक्षा दिलवाकर अपने बुजुर्गों की सांस्कृतिक विरासत में, बुद्ध के धम्म में वापस लेकर आऊंगा। और वो जो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का सपना था भारत को बौद्धमय बनाने का, प्रबुद्ध भारत बनाने का, जहां कोई ऊंच नीच ना हो, जहां कोई जाति ना हो, जहां कोई छुआछूत ना हो, जहां किसी का शोषण ना हो, जहां सब लोग बराबर हों, सबके लिए आगे बढ़ने के समान अवसर हों, वो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का सपना रह गया। तो मैंने सोचा अब ये जिम्मेदारी हमारे कंधों पर है। अगर हम डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की सच्ची संतान हैं, तो कसम है डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की, बाबा साहेब के सपने को, भारत को बौद्धमय बनाने के सपने को हम पूरा करेंगे। जो कुछ मैंने अकेले ने पूरा जिंदगी जलाकर, 4 बच्चे गंवाकर, पत्नी को गंवाकर पूरे समाज को दिया था, 70% छिन गया है। क्या तुम्हें इसीलिए एमएलए बनाया था? क्या तुम्हें इसीलिए मंत्री बनाया था? क्या तुम मेरा सपना पूरा नहीं करोगे? क्या तुम मेरी इतनी निकम्मी और नकारा औलाद हो? मैंने वही संकल्प किया, ए डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, मैं तुम्हारी निकम्मी और नाकारा औलाद नहीं हूं। मैं अपना पूरा जीवन आपके सपने को साकार करने में लगाऊंगा। और जैसे ही मैं रोड पे आया, वहीं पे मेरा कुछ पत्रकारों ने इंटरव्यू लिया। मैंने उस दिन घोषणा की
2025 तक 10 करोड़ लोगों को बौद्ध धम्म की दीक्षा दिलवाएंगे। जूम पे मीटिंगों में कुछ लोगों ने सवाल किया कि क्या आप एक साथ 10 करोड़ बनाओगे, कैसे करोगे? 10 करोड़ लोग दीक्षा किस जगह लेंगे? इतना बड़ा ग्राउंड कहां है जहां 10 करोड़ लोग इकट्ठे हो जाएं? फिर मैंने उनको जवाब दिया कि हम दीक्षा 4 चरण में करेंगे। पहले चरण में 2022 में 5 अक्टूबर को दीक्षा दिवस पर 10,000 लोग दिल्ली में धम्म की दीक्षा लेंगे। 2023 में 1 लाख लोग दीक्षा लेंगे। 2024 में 10 लाख लोग दीक्षा लेंगे और 2025 में 10 करोड़ दीक्षा लेंगे। लोगों ने पूछा 10 करोड़ कहां पे लेंगे? मैंने कहा जहां लोग पंडित से शादी के लिए डेट निकलवाते हैं, एक दिन में लाखों शादी होती हैं और करोड़ों लोग इकट्ठे होते हैं। जिस जिस जगह पर जितने प्लेग्राउंड हैं, स्पोर्ट्स के जितने ग्राउंड हैं, जितनी चौपाल हैं, अंबेडकर भवन है, वाल्मीकि भवन है, रविदास भवन है, कबीर भवन है और जितने शादी के बड़े बड़े समारोह होने वाले स्थल हैं, हम उन सारे स्थलों को बुक करेंगे। बाबा साहब ने कहा था लंबा जीवन बेशक ना हो, जिंदगी तो शेर की हो चाहे 4 दिन की हो। तो जिंदगी तो स्वाभिमान और सम्मान की चाहिए। आपको ये बताते मुझे खुशी हो रही है, उस दिन हमने कहा था पहले चरण में 10,000 लोग, लेकिन आज 29 तारीख है, 29 अप्रैल 29 अप्रैल तक पूरे भारत के अलग अलग राज्यों में टोटल 5 लाख लोग दीक्षा ले चुके हैं। लक्ष्य 10,000 का था, 5 लाख लोग अब तक दीक्षा ले चुके हैं। सरकारों ने एजुकेशन महंगी करके हमारे बच्चों से शिक्षा को छीन लिया है। पिछले 15 सालों के अंदर 1.5 लाख से ज्यादा सरकारी स्कूल बंद कर दिए हैं। नई एजुकेशन पॉलिसी के अंदर यूनिवर्सिटीज को कैटेगराइज कर दिया है। ए ग्रेड यूनिवर्सिटी में बच्चों को पूरा 100% खर्चा खुद उठाना पड़ेगा, यानी कि कई लाख रुपया 1 साल का खर्चा आने वाला है पढ़ाई पे। ए ग्रेड यूनिवर्सिटी में वो हमारे समाज के लोग नहीं उठा पाएंगे। बी ग्रेड यूनिवर्सिटी में 75% खर्चा बच्चे को खुद उठाना होगा। 75% का खर्चा भी लाख रुपए से कम नहीं होगा, यानी हमारे बच्चे बी ग्रेड यूनिवर्सिटी में भी नहीं पढ़ेंगे। सी ग्रेड यूनिवर्सिटी को 25% खर्चा खुद उठाना होगा, वो भी खर्चा कम से कम 20-25 हजार रुपया होगा साल का। तो हमारे समाज के लोगों से एजुकेशन को महंगा करके खुद सरकारों ने एजुकेशन छीन ली। तो हमारे एमपी एमएलए क्या कर रहे थे? जिनके बच्चे आप में से इंजीनियरिंग कर रहे हो, सरकारी इंजीनियरिंग कॉलेज में, प्राइवेट की बात नहीं कर रहा हूं, प्राइवेट तो और भी ज्यादा महंगा है, सरकारी इंजीनियरिंग कॉलेज में, सरकारी मेडिकल कॉलेज में, सरकारी लॉ कॉलेज में आज की डेट में जो फीस का चार्ट मैंने पूरे देश का निकाला है, एवरेज 1 साल का खर्चा लगभग 3 लाख रुपए, 2 लाख के आसपास फीस का खर्चा, हॉस्टल का खर्चा अलग, खाने का खर्चा अलग, किताबों का खर्चा अलग, बाकी खर्चे अलग। कम से कम एक बच्चे को 4 साल की इंजीनियरिंग का कोर्स कराने के लिए 12 से 15 लाख रुपया चाहिए। 5 साल का लॉ, पुणे लॉ स्कूल, बेंगलोर लॉ स्कूल, बॉम्बे लॉ स्कूल, NLU दिल्ली, उसका खर्चा आप जोड़ेंगे तो 5 साल का कोर्स करने के लिए कम से कम 15 लाख रुपया चाहिए। मैं आप सबसे पूछना चाहता हूं, क्या बहुजन समाज के, जिसकी संख्या 88% है, क्या हमारे 99% लोग अपने बच्चों को इंजीनियर, डॉक्टर, वकील बनाने का 12 से 15 लाख रुपए का खर्चा उठाने में सक्षम हैं क्या? 99% नहीं उठा सकते। जिनके माँ बाप बाबा साहब के आशीर्वाद से, रिजर्वेशन से नौकरियों में आ गए, वो 1% भी नहीं है। वो तो अपने बच्चों का खर्चा उठा लेंगे शायद, लेकिन उनको भी शायद कर्ज करना पड़ेगा। बाकी 99% बच्चों का क्या होगा? जिसकी पढ़ाई छूट जाएगी वो कुछ बन नहीं पाएगा, मजदूर बनेगा, और जो मजदूर बनेगा वो गुलामी स्वीकार कर लेगा। क्योंकि सरकारी नौकरियां उन्होंने खत्म कर दी, उन्होंने एयर इंडिया बेच दिया, एयरपोर्ट बेच दिए, पोर्ट बेच दिए, बैंक बेच दिए, इंश्योरेंस कंपनियां बेच दी, रेलवे बेच दी, ITTC के होटल बेच दिए, बाल्को बेच दिया, नालको बेच दिया,
यानी तमाम तरह के भारत सरकार के उपक्रम उन्होंने बेच दिए और जो बिक गया वहां रिजर्वेशन खत्म। फोर्थ पे कमीशन में फोर्थ क्लास एम्प्लॉयमेंट जिसमें हमारे लोग ज्यादा होते थे उसको पूरी तरह आउटसोर्स करके ठेके पे दे दिया। वहां उनको पैसा मिलता नहीं है, ठेकेदार खा जाता है और जो पूरे पैसे मांगता है उसे कह देता कल से नौकरी पे मत आना। यानी हमारे समाज के युवाओं की नौकरी भी गई और शिक्षा महंगे करने से शिक्षा भी गई। ज्ञान बिना मति गई, मति बिना नीति गई, नीति बिना गति गई, गति बिना धन गया, धन के अभाव में हम लोग गरीब हो गए, मजदूर हो गए, गुलाम हो गए और समाज का ये सारा नुकसान केवल ज्ञान ना हो मिलने की वजह से हुआ। तो ज्ञान के रास्ते दोबारा इन्होंने बंद कर दिए, नौकरी के रास्ते इन्होंने फिर से बंद कर दिए, तो अब हमारे समाज का होगा क्या? क्या अब हमारे सांसदों को, विधायकों को अब आईना दिखाने का समय नहीं आ गया क्या? तो जो समाज के लिए बोलने को तैयार नहीं है, समाज के लिए लड़ने को तैयार नहीं है, उसे इस समाज का नेतृत्व संसद और विधानसभा में करने का कोई हक नहीं है। ऐसे लोगों को किसी कीमत पे जीतने नहीं देना है जो हमारी आवाज ना बन सके। तो आज कसम खाओ कि डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, हम तुम्हारी गद्दार, निकम्मी और नाकार औलाद नहीं हैं, हम आपके सपने को पूरा करेंगे और इस सपने को पूरा करने में अगर जान भी चली जाए, हंसते हंसते जान देने को तैयार हैं, लेकिन ना झुकेंगे, ना डरेंगे, ना बिकेंगे। इस लड़ाई को लड़ेंगे, समाज को जोड़ेंगे, जातियों को तोड़ेंगे और समाज को मजबूत कर कर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के सपने को पूरा करेंगे। हम भारत को बौद्ध में बनाने का बाबा साहेब का सपना पूरा होगा। आणि भगिनींनो, प्राध्यापक डॉक्टर सागर जाधवांच्या परिचयाच्यासाठी मी आपणासमोर उभा आहे। एक अत्यंत महाराष्ट्रातलं चिंतनशील व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात पेरण्यासाठी गेली अनेक वर्ष सातत्याने ते भटकत आहेत, फिरत आहेत। त्यांचा प्रांत हा कवितेचा असून त्यांचं ग्रॅज्युएशन जे आहे ते पीपल्स एज्युकेशन सोसायटीद्वारा संचलित मिलिंद विज्ञान महाविद्यालयामध्ये औरंगाबादला ग्रॅज्युएशन झालं। MSc बॉटनीमध्ये त्यांनी विद्यापीठात केलं। नामांतर आंदोलन आणि सगळी गरिबीत असतानाही सगळ्या आंदोलनात सातत्याने सहभाग ते नोंदवत असत। अनेक संमेलनं, सभा, त्याचं यशस्वी आयोजन या सगळ्यामध्ये त्यांचा महाराष्ट्रातला अत्यंत सिंहाचा वाटा आहे। विशेष नोंद यासाठी आपण घेत आहोत की महाकवी वामनदादा कर्डकांच्या संदर्भात महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जे विखुरलेलं साहित्य आहे ते विखुरलेलं साहित्य त्या गावामध्ये जाऊन, अत्यंत खेड्यामध्ये जाऊन जे जमा केलं आणि वामनदादा कर्डकांच्या साहित्याचे किमान चरित्रात्मक 13 खंड बाहेर येईल इतकं साहित्य त्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर स्वतः फिरून जमा केलं। आणि कालच बोलत असताना मगा म्हणाले की पुन्हा त्यांच्या 3 वह्या प्राध्यापक डॉक्टर धबडगे सरांकडे, 19 वह्या प्राध्यापक डॉक्टर धबडगे सरांकडे औरंगाबादला मिळाल्या। विशेष म्हणजे की महाकवी वामनदादा कर्डकांच्या संदर्भाने त्यांनी चरित्रात्मक काव्य त्यांचं उपलब्ध आहे। वामनदादा कर्डक समग्र वाङ्मय खंड 1 ते 4चं प्रकाशन झालेलं आहे। 2 खंड अजून प्रस्तावित आहेत, तयार आहेत। विशेष असं की समता सैनिक दल डॉक्टर आंबेडकरी विचारांच्या साठी ते सतत सक्रिय आणि कार्यरत आहेत। सध्या अमलोकचंद महाविद्यालयामध्ये वनस्पतीशास्त्र विभागाचे ते प्रमुख म्हणून कार्यरत आहेत। बाबासाहेबांनी क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथामध्ये सांगितलंय की भारताचा इतिहास हा श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीचा
त्याच्या संघर्षाचा हा इतिहास आहे. हा इतिहास क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या संघर्षाचा इतिहास आहे. हा इतिहास इहवाद आणि दैववादाच्या सांस्कृतिक संघर्षाचा इतिहास आहे. आणि तोच सांस्कृतिक संघर्ष आज 2014च्या नंतर अकराळ विकराळ रूप धारण करून आपल्या समोर उभा आहे. प्रास्ताविकामध्ये सरांनी जे सांगितलं किंवा आता साहेबांनी जे सांगितलं हे सगळे दृश्य परिणाम दिसणारे आहेत. परंतु या दृश्य परिणामाच्या आतमध्ये म्हणजे तो रूट कॉज काय आहे, ते मूळ कारण काय आहे, त्या मूळ कारणाचा आपण शोध घेतला पाहिजे. आणि ते मूळ कारण बाबासाहेब, या ठिकाणी मी प्रामुख्यानं 2 बाबासाहेबांच्या भाषणांचा उल्लेख करणार आहे. आणि ते भाषण म्हणजे पहिलं महाडचं, दुसऱ्या सत्याग्रहाच्या वेळचं 25, 26, 27 डिसेंबरच्या वेळचं, आणि प्रामुख्यानं नंतर 25 नोव्हेंबर 1949चं संविधान सभेतलं शेवटचं जे भाषण आहे. असे 2 प्रामुख्यानं जी भाषणं आहेत बाबासाहेबांची भारतीय संविधानाच्या समोर आणि या भारतीय समाजासमोरचं जे काही आव्हान आहे त्याच्या अंगानं. बाबासाहेबांनी एवढं काम दिलं आम्हाला, बाबासाहेबांनी एवढं सगळं दिलं, पण आम्ही त्याच्यावरती काम नाही करत. आणि त्यांची माणसं ती काम करतायत. बाबासाहेबांनी हे सांगितलं होतं की तुम्ही ब्राह्मणाकडून देखील काहीतरी शिका. त्यांच्याकडून ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. 1900 गाजावाजा नाही, काय नाही, काही नाही, अंडरग्राऊंड ते काम करतात 1939 पासनं. आणि त्यांची वी अँड अवर नेशनहुड डिफाईनमध्ये राष्ट्राची व्याख्या काय आहे एक उतारा त्यातला मी वाचून दाखवतो. या देशात हिंदुस्थान, हिंदू वंश आणि त्यांचा धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू भाषा अर्थात संस्कृत भाषा आणि तिच्या संततीसहित तिचे स्वाभाविक कुटुंब यांच्या अस्तित्वाने राष्ट्राची संकल्पना पूर्ण होते. आणि अंतिमतः हिंदुस्थानात अन्य काहीही नाही, केवळ हिंदू राष्ट्रच अस्तित्वात आहे. आणि असे हिंदू राष्ट्र अस्तित्वात असणे आवश्यक आहे. आणि मग ते सर्व जे या राष्ट्रीयतेचा भाग नाहीत, अर्थात हिंदू देश, हिंदू वंश, हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू भाषा, संस्कृत भाषा या तत्वांचा जे भाग नाहीत ते स्वाभाविकपणे खऱ्या राष्ट्रीय जीवनाच्या परिघाबाहेर फेकले जातात. आठवा NRC, CAA हे सगळं आठवलं पाहिजे आपण. ते या दृष्टीनं काम करतायत. तुम्ही जर आक्षेप झालात, ॲडजस्ट झालात तरच तुम्ही आमचा भाग होणार. पुढे असंही म्हटलं आहे की प्रथम दर्शनीचे सगळ्यांना स्पष्ट झालं पाहिजे की जेथपर्यंत हिंदू राष्ट्राचा संबंध आहे तेथपर्यंत ते सर्व जे हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेसाठी अनिवार्य असलेल्या 5 तत्वांच्या, 5 तत्व कोणती? हिंदूंचा देश, हिंदूंचा वंश, हिंदूंचा धर्म, हिंदूंची संस्कृती, हिंदूंची भाषा. म्हणजे देश, वंश, धर्म, संस्कृती आणि भाषा. मराठीच्या बाबतीमध्ये बघा, अभिजात मराठी म्हटलं जातं. लोकांना अभिजात मराठी अभिजात म्हटलं म्हणजे बहुजात आलीच. आमच्या लक्षात येत नाही. ते सगळे इतकं बारीक 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 शब्दांवरती ते काम करत 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 पुढे सरकतायत. आणि या 5 तत्वांच्या परिघाच्या बाहेर जे आहेत ते जोपर्यंत आपल्या मतभिन्नतेचा त्याग करणार नाहीत, तथा हिंदू वंशात स्वतःला पूर्णतः विलीन करणार नाहीत, तोपर्यंत त्यांना राष्ट्रीय जीवनामध्ये कोणतेही स्थान असू शकत नाही. आणि अशा स्थितीत एकतर ते हिंदू राष्ट्र असतील, हिंदू राष्ट्राचे मित्र असतील, किंवा ते हिंदू राष्ट्राचे शत्रू असतील. डॉक्टर राजेंद्र प्रसाद या राष्ट्राचे पहिले राष्ट्रपती म्हणून त्यांचा शपथविधी जेव्हा पार पडतो तेव्हा अशोका हॉलमध्ये सिद्धार्थ गौतम बुद्धाची मूर्ती त्या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि त्या मूर्तीला साक्षी ठेवून भारताच्या पहिल्या राष्ट्रपतीचा शपथविधी पार पडतो. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा भाषण झाल्यानंतर संविधान सुपूर्द करतायत राष्ट्रपतींना, त्या घटनेचा अर्थ मी असा लावतो, आय मे बी रॉंग, मी असं चूकही होऊ शकतो, पण जेव्हा बाबासाहेब आंबेडकर भारताचं संविधान राजेंद्र प्रसादांच्या हातात त्यांना देतायत, त्यावेळेला त्या घटनेचा अर्थ मी असा लावतो की बाबासाहेब आंबेडकर भारताच्या प्रथम नागरिकाला अर्थात या देशाला, या राष्ट्राला बुद्धाच्या धम्माची दीक्षा देत आहेत. बुद्धाच्या धम्माची दीक्षा देत आहेत. आणि हे काही कौतुकासाठी किंवा टाळे मिळवण्यासाठी नाही,
बाबासाहेबांनी हे राष्ट्र कसं बुद्धाच्या मार्गाकडे आणून ठेवलं आहे. बाबासाहेब अजून काय करतायत? राष्ट्रध्वज. राष्ट्रध्वज आदरणीय सर, राष्ट्रध्वजाच्या संदर्भात आम्हाला तिरंग्याला सलामी, तिरंग्याला सलामी शब्द बघा ते कसं काम करतात. तिरंगा, राष्ट्रध्वजामध्ये 3च रंग आहेत. आमच्या लहान लहान लेकरांच्या मनावरती ते बिंबवलं जातं तिरंगा. अरे बाबा, त्या पांढऱ्या शुभ्र धवल याच्यावरती जे प्रतित्य समुत्पादाचं निळं चक्र आहे ते जाऊ दे ना आमच्या लेकराच्या डोक्यात, ते जाऊ दे ना या राष्ट्राच्या मानसामध्ये, त्याला बिंबू दे ना. शब्दांचे छळ करतात, शब्द छल करून ते काम करतात. राष्ट्रध्वजावरती 4थं चक्र आहे, 4था रंग आहे. जो साहेबांनी मगा उल्लेख केला फुल्यांच्या कवितेचा, म्हणजे फुल्यांची कविता ही जी काही इहेवादाची लाईन आहे ना ती कशी येते बघा. राजपूत सर या ठिकाणी आहेत ते बघा, फुल्यांची कविता सगळ्यांना माहीत आहे, रिपीट करतो. त्याचं नातं त्या चक्राशी कसं आहे. बाबासाहेब उगाच काही गुरु नाही मानत कोणाला. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येनं केले. ठीक आहे. आता बघा ते 24 आहे. अविद्या पच्चया संखारा, सुरुवातच झाली आहे. अविद्येमुळे सगळे गोष्टी घडत आहेत. अविद्या पच्चया संखारा, संखारा पच्चया विज्ञानं, विज्ञान पच्चया नामरूपं, नामरूप पच्चया सळायतनं, सळायतन पच्चया फस्सो, फस्सो पच्चया वेदना, वेदना पच्चया तनहा, तनहा पच्चया उपदानं, उपदानं पच्चया भवो, भवो पच्चया जाती, जाती पच्चया जरा मरण शोक परिदेव दुःख दो मनसू पायासा संभवंती. आता त्या 24 मधल्या मी फक्त 12 पर्यंत आलो. आता त्या 12ला उलट तोडत नेलं की अविद्येतून मुक्ती होते आणि निर्वाणाकडे तुम्ही जाता. हे चक्र तिथे दिलं आणि ते चक्र इतकं साधं नाही. आईन्स्टाईननी ऊर्जेचं सूत्र शोधून काढलं, लॉ ऑफ रिलेटिव्हिटी सांगितली. पत्रकार गेला, अरुण शौरी सारखा असला पाहिजे. पत्रकार गेला मुलाखत घ्यायला आईन्स्टाईनची. आईन्स्टाईनला यायला वेळ आहे. आईन्स्टाईनच्या दिवाणखान्यामध्ये पत्रकार बसले आहेत आणि एका कॉर्नरमध्ये बुद्धाची मूर्ती ठेवलेली आहे. पत्रकार बसलाय आणि तो पाहतोय सगळं. आणि आईन्स्टाईन आल्यानंतर तो शौरीसारखा असल्यामुळे पहिला त्यानं प्रश्न विचारला, त्या आईन्स्टाईननं काय शोधलं याचं नाही. तुम्ही विज्ञानातलं एवढं मोठं सूत्र शोधून काढलं आणि भारतातल्या एका संन्याशाची, सिद्धार्थ गौतम बुद्धाची मूर्ती तुमच्या दिवाणखान्यात ठेवलेली आहे. इज इट नॉट कॉन्ट्रोवर्शियल? हे विरोधाभासी नाही का? आईन्स्टाईन तेव्हा असं म्हणतात की व्हॉट एव्हर आय हॅव डिस्कवर्ड, मी जे काही शोधून काढलेलं आहे हे मी माय लॉर्ड, माझा लॉर्डपासनं, सिद्धार्थ गौतम बुद्धापासनं. आणि त्या चक्राचा उल्लेख होतो प्रतित्य समुत्पादापासनं. ते प्रतित्य समुत्पादाचं प्रतीक आहे लॉ ऑफ रिलेटिव्हिटी. हे झालं तर हे झालं तर ते. अभिज्ञा ती साखळी आहे आणि ही साखळी फुल्यांपर्यंत येते, त्या कवितेमधनं येते. आणि ते राष्ट्रध्वजावरती दिलं बाबासाहेब आंबेडकरांनी, राष्ट्रध्वजावरती ते दिलं. आणि राष्ट्र तर धर्मनिरपेक्ष आहे, मग ही सगळी प्रतीकं एका धर्माची आहेत. मग तिथे आम्हाला विचार केला पाहिजे की बुद्धाचा धम्म हा धर्म नाही. बुद्धांनी धम्मामध्ये सविस्तर केलाय ते. इट इज अ वे ऑफ लाईफ, सायंटिफिक जीवन जगण्याची जी जीवनशैली आहे, ही जीवनशैली म्हणून या राष्ट्राने ही सगळी बुद्धाची प्रतीकं स्वीकारलेली आहेत. आणि हे तिथून ते आव्हान आहे. अरे आपलं तर इथं काहीच नाही. सारनाथची राजमुद्रा पण आहे, ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमानं आपलं पहिलं प्रवचन दिलं सारनाथला, ती देखील राजमुद्रा माईसाहेबांना पत्र लिहिलं आहे बाबासाहेबांनी की आज आपल्या देशाची राजमुद्रा म्हणून सारनाथची जी सम्राट अशोकानं उभं केलेली राजमुद्रा आहे, सिंहमुद्रा आहे 4 सिंहाची, ती मान्य करून घेण्यात आली आहे, करून घेतली आहे. बाबासाहेबांचं संविधान सभेमधलं 25 नोव्हेंबर 1949चं भाषणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. बाबासाहेबांचं ते भाषण वाचा की या देशामधल्या भिक्खू संघाची जी काही सांसदीय प्रणाली होती, या देशाला जो इतिहास आहे, हे सगळे तपशील तिथं आहेत. परंतु आम्ही ते वाचलं पाहिजे आणि हे आम्ही आमच्या लोकांना, आमच्या बहुजन बांधवांना सांगितलं पाहिजे. ह्या 2 महत्त्वाच्या प्रतिक्रिया या आपल्या या विषयाच्या अंगाने हे सगळ्यात मोठा अडसर या देशामध्ये निर्माण झालेला आहे. आपल्याला मी आदरणीय सर अलीकडे एक माझ्या वाचनामध्ये आलं, इंडियन्स इन लंडन, अरूप चटर्जीचं एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी भारतातले 100 भारतीय लंडनमध्ये गेलेले, त्याच्यावरती 4-4, 5-5, 6-6 पानं लिहिलेलं आहे.
आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी 1935चा कायदा केला करण्यामध्ये बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा होता. आणि खरं म्हणजे पहिली दुसरी तिसरी जी गोलमेज परिषद झाली 30 ते 32च्या दरम्यान, त्या कालखंडामध्येच बाबासाहेब आंबेडकरांचा जगाला संविधानाचे तज्ज्ञ, संविधानाचे अभ्यासक म्हणून परिचय झाला. परंतु एक संदर्भ असा मिळाला त्या इंडियन्स इन लंडनमध्ये, बाबासाहेबांवरती 4 ते 5 पानं आहेत, अरूप चटर्जींनी लिहिलं आहे की तेलंगणा 1919चा ॲक्ट तयार करण्यामध्ये, परत बाबासाहेबांचं वय काढा, 1919चा गव्हर्नमेंट ॲक्ट ऑफ इंडिया, बाबासाहेब परत आले आहेत, सिडनहॅम कॉलेजमध्ये आहेत. सिडनहॅम कॉलेजमध्ये असताना मुंबईतल्या त्या प्रांतिक विधिमंडळातल्या लोकांनी बाबासाहेबांना बोलवलं की इथला शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स याच्यावरती खूप सारे अन्याय अत्याचार होत आहेत, याच्यावरती मार्ग काढण्यासाठी काहीतरी आपल्याला ॲक्ट तयार करायचा आहे. आणि हा 1919चा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा ॲक्ट तयार करण्यामध्ये देखील बाबासाहेब आंबेडकरांचा फार मोठा वाटा होता. भीम चळवळीला भक्त नको रे, तुझ्या घरचे तख्त नको रे. भीम चळवळीला भक्त नको रे, तुझ्या घरचे तख्त नको रे. जळू लागले सारे वन, भीमाचा खरा खुरा अनुयायी बन. जळू लागले सारे वन, भीमाचा खरा खुरा अनुयायी बन. समता दलाची उतरून वर्दी, भक्तांची बहु झाली गर्दी. कामदलाचे कोणी करीना, ध्यानधारणी लावी मन. भीमाचा खरा खुरा अनुयायी बन. शिपाई नाही रिपाई नाही, उपासका तू बौद्धही नाही. कार्य खरे ते सोडून दिधले, साजरेच करतो सण. भीमाचा खरा खुरा अनुयायी बन. शत्रू टपले नेम धरूनी, बिनघोरी तू फिरतो चरूनी. चिल्या पिल्यांचे निळ्या फुलांचे, पायदळी तुडविती कन. भीमाचा खरा खुरा अनुयायी बन. जुनी पिढी ती भीमपथाची, जुंपून होती भीमरथाची. जुनी पिढी ती भीमपथाची, जुंपून होती भीमरथाची. भीमवचनाला जागून गेली, अर्पुनिया तन्मंधन. भीमाचा खरा खुरा अनुयायी बन. कोरेगावी शौर्य दिनाला, डाव आखुनी हल्ला केला. लबाड लुतऱ्या प्रतिक्रांतीचे, चवताळूनी उठले रे बन. भीमाचा खरा खुरा अनुयायी बन. भीम चळवळीला त्याग हवा रे, तुझ्या घरचा नाग हवा रे. इमान निष्ठा आणि सचोटी, मागतसे तुझे समर्पण. भीमाचा खरा खुरा अनुयायी बन. शेवटी निळ्या ध्वजाला सलामी देऊ, धम्मध्वजाचे वंदन घेऊ. निळ्या ध्वजाला सलामी देऊ, धम्मध्वजाचे वंदन घेऊ. सागर समत्या अनुयायांनी, जागे असावे क्षणोक्षण. भीमाचा खरा खुरा अनुयायी बन. मंजिलें उन्हीं को मिलती है
जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। एक धाडसी व्यक्तिमत्व भारत बौद्धमय करण्याचं स्वप्न उराशी बाळगून मंत्रिपदाचा त्याग करणारे, मैं अकेला ही चला मंजिल की ओर, लोग आते गए और कारवा बढ़ता गया, देश विदेशात धम्म दीक्षा व धम्माचा प्रचार करणारे, दिल्लीवरून वणीला येऊन आपल्या सर्वांच्या समोर संविधानाचे महत्त्व सांगितले, त्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच यांच्या वतीने त्यांचे आभार मानतो। आपण सर्व इथे थांबलात आणि या व्याख्यानमालेचा आस्वाद घेतला, विचार आत्मसात केले, त्याबद्दल पुनश्च एकदा आपणा सर्वांचे आभार मानतो। प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांचे सहकार्य लाभले त्यांचे सर्वांचे आभार मानतो। आणि हा इथेच आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपला आणि हा व्याख्यानाचा कार्यक्रम इथे संपला असे जाहीर करतो। जय भीम, जय भारत।